तर मित्रांनो, चीजने ओव्हरलोड पिझ्झा कसा बनवायचा आणि त्यासाठी लागणारे साहित्य जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या स्टकदार पांडा या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पिझ्झा बनवण्यासाठी लागणारे आपल्याला पिझ्झा बेस, चिकन, मोझरेला चीज, वेजीसचे टॉपिंग्स आहेत कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची, त्यानंतर टोमॅटो सॉस, मेयोनीज, पिझ्झा मिक्स, ऑर्गेनो आणि चिली फ्लेक्स आणि पिझ्झा पास्ता सॉस आणि चवीनुसार मीठ। तर एवढं सामान आपल्याला लागणार आहे पिझ्झा बनवायला। पिझ्झा बेसला आपण होल पाडून घेतलेत चमच्यानी, फोकने। त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती पिझ्झा पास्ता सॉस टाकून घेऊ आणि त्यानंतर त्यावरती मेयोनीज टाकून घेऊ आणि दोन्ही चांगलं मिक्स करून घेऊया आणि पूर्ण पिझ्झाला बेसला सगळीकडे लागेल असं याला बेसला सगळीकडे लागलं तर मस्तपैकी चव येईल पिझ्झा सॉसची। पिझ्झा सॉस तर लावून झालाय, तर आपण याच्यावरती चीज आणि टॉपिंग्स लावून घेऊया। पण चिकनला टॉपिंग करून लावणार आहे, तर आपण त्यासाठी चिकनला तयार करून घेऊ। चिकनमध्ये पिझ्झा सॉस आणि थोडासा टोमॅटो सॉस पण टाकायचा आहे। मला वाटतं चिकन शिजेल की नाही, पण हे चिकन शिजून जातं एअर फ्रायरमध्ये 10-15 मिनिटांमध्ये। चांगलं मिक्स करून घेऊया आणि आपण आपल्या पिझ्झा बेसवरती लावायला सुरुवात करूया। चिकन वगैरे लावायच्या आधी त्याच्या आधी आपल्याला चीजचा एक बेस तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी आपण मोझरेला चीज लावून घेऊ। मोझरेला चीज चांगलं मेल्ट होतं आणि एकदम चीजी पिझ्झा बनतो। आणि चीज लावून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती वेजीस लावायचे आहेत। तर आपण आता ज्या कट केलेल्या वेजीसचे पीसेस आहेत ते एक एक करून असं सगळे लावून घेऊया आणि अख्ख्या बेसला लागतील अशा सगळीकडे लावून घेऊ। आपण कांदा, टोमॅटो आणि भोपळा मिरची बारीक बारीक चिरून पण टाकू शकतो। आता काहीतरी नवीन पण करायला पाहिजे म्हणून आपण थोडे मोठे मोठे पीस पण थेवलेत आणि आता आपल्याला याच्यावर नंतर चिकन टाकायचं, याच्यावरती ठेवायचं आहे आणि मग त्याच्यावरती चीज करून ओव्हरलोड करायचं आहे आणि चिकनची पीस आपण थोडं थोडं असं अंतरावरती ठेवून देऊ। पूर्ण बेसवरती आपल्याला एक दोन पीस तरी आले पाहिजेत कट केल्यानंतर। आपण याचे 4च पीस करणार आहेत, पण हा बेस थोडा छोटा आहे आणि आपलं चिकन लावून झालंय। तर तुम्ही याच्यापेक्षा छोटे पीस पण करून जास्त चिकन टाकू शकता। आम्ही थोडे मोठे मोठे पीस आणि हे चिकन 10 ते 15 मिनिटं एअर फ्रायमध्ये ठेवल्यानंतर नक्कीच शिजतं, त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका। आणि तुम्हाला व्हेज पिझ्झा हवा असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा, आपण व्हेज पिझ्झा पण आता आपण वरतून चीज ओव्हरलोड करून घेऊ म्हणजे आपला पिझ्झा एकदम चीजी दिसेल। त्यानंतर आपल्याला हा एअर फ्रायमध्ये टाकून ओव्हन करायला ठेवायचा आहे। त्याआधी आपण पूर्ण बेसवरती ऑर्गेनो आणि चिली फ्लेक्स टाकून घेऊ। तुम्हाला किती आवडतं त्याप्रमाणे तुम्ही टाकून घ्या। चिली फ्लेक्स जास्त आवडतं तर चिली फ्लेक्स टाका, नाही तर ऑर्गेनो आवडतं तर ऑर्गेनो पण। आता आपण पिझ्झा ठेवू आपला एअर फ्रायरच्या पॉटमध्ये। एअर फ्रायर खूप साऱ्या कंपनीचे वेगवेगळ्या प्राईजमध्ये मिळतात, तुम्ही स्वस्तावाला पण घेऊ शकता। एअर फ्रायचं टायमिंग तुम्ही 10 किंवा 15 मिनिटं ठेवा, त्यानंतर बघा शिजलं का, नाही तर पुन्हा 5 मिनिटं अजून ठेवू शकता। आणि आपण आता एअर फ्रायरमध्ये ठेवू याला कुक व्हायला आणि टायमिंग वगैरे सेट करून घेऊ आणि 10 ते 15 मिनिटानंतर आपण बघूया। 160 डिग्री सेल्सिअस ठेवलं आहे टेम्परेचर आणि टायमिंग पहिला 10 मिनिटं सेट करू, म्हटल्यास नंतर 5 मिनिटं अजून वाढू। आणि मित्रांनो, 15 मिनिटानंतर पिझ्झा रेडी आहे आपला आणि बघताय हा किती मस्त सुंदर असा पिझ्झा झाला आहे। तर तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा आणि हा चीजी पिझ्झा तुम्हाला कसा वाटला, आवडला तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा